राष्ट्राचा. नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत भाषण केलं. भाषण करताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या. तसेच सुनेत्रा पवार यांना भावुक झालेलं पाहून आदिती तटकर यांचे देखील डोळे पाणावलेत. महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आलेले आहे. हे धोरण लवचिक स्वरूपाचे असून त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून विभागनिहाय कोणत्या विभागानं किती दिवसात कारवाई करावयाची आहे याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांचं जीवन अधिक सुकर व्हावं या उद्देशाने राज्याचे प्रथमच आदिशक्ती अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव बालविवाह मुक्त, अत्याचार मुक्त करण्याबरोबरच मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे. या अभियानामुळे गावातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सुलभ होण्यास निश्चितच मदत होणार आहे. शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 हे विधेयक राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवले होते. मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे. पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करेन. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. सभापती महोदय, सभागृहातील सन्मान्य सदस्यांनी केलेल्या सर्व सूचनांचा शासन सकारात्मक विचार करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल. आरोग्य, कायदा, बचत गट, सहकारी संस्था, असंघटित महिला कामगार, महिला ऊसतोड कामगार तसेच अत्याचारग्रस्त महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवण्याची गरज शासनाने ओळखलेली आहे. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. महिला बचत गट आणि सहकारी संस्थांचे बळकटीकरण, कौशल्य आणि उद्योजकता विकास, महिला शेतकरी आणि शेतमजूर महिलांसाठी विशेष उपाययोजना, किशोरवयीन मुलींचे आरोग्य व पोषण, डिजिटल साक्षरता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधीचे क्षमतावर्धन तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी यावर शासनाचा विशेष भर आहे. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचे पुनर्वसन, आशा आणि अंगणवाडी सेविका, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला आणि विविध क्षेत्रातील महिला कामगारांचे सक्षमीकरण करत महिलांच्या सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. सभापती महोदय, महिलांचं सक्षमीकरण म्हणजे केवळ सक्षमीकरण नाही, तर त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झालं पाहिजे. त्यांचा मानसिक आधार, बळ दिलं गेलं पाहिजे याची जाणीव सरकारला आहे. त्या दृष्टीने सरकार काम करत आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये म्हटलं आहे की जेव्हा स्त्रीमध्ये बदल होत जातो तेव्हा समाजातही बदल होणे अटळ आहे. समाज बदलाची प्रतिक्रिया ही स्त्रीच्या बदलात प्रतिबिंबित होत असते.
त्यामुळे स्त्री ही समाज बदलाची इंडेक्स असते. आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारामध्ये समाज परिवर्तनाचं अत्यंत गहन तत्व दडलेलं आहे. यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान पूर्वीपासूनच अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. शेतीतील मेहनत, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजातील भूमिका या तिन्ही स्तरावर महिला कष्टपूर्वक काम करत असतात. 4 दिवसापूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्यानं काम केलं. संकल्प सादर करण्यासाठी त्यांची जोरदार सभापती महोदय, शेवटी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं राज्यातील सर्व माता भगिनींसह त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मनापासून मी शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते. माननीय सभापती महोदय, आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीच्या अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटकेत केव्हा मिळते भाकर. आपल्या सगळ्याला हे माहिती आहे, पण त्यांचा अर्थ खूप खोल आणि सखोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद दडलेली आहे. आजची स्त्री अशा जिद्दीने संकटांना सामोरी जात स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूयात असं आवाहन करते आणि आज थांबते. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.